कोणतंही मराठी वाक्य छोटं असो की मोठं असो, ते जर आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असेल, मग ते काही लेखी कामासाठी असो किंवा इंग्रजी बोलण्यासाठी असो, तर ते करण्यासाठी एक साधी आणि अतिशय सोपी अशी मी युक्ती घेऊन आली आहे. आणि या युक्तीच्या मदतीनं केवळ छोटं असंच वाक्य नाही, तर अशा प्रकारचं मोठं आणि याहीपेक्षा मोठे मोठे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बनवता येतील, फक्त एका सोप्या युक्तीच्या मदतीनं. चला, कोणती आहे ती युक्ती ते आपण समजावून घेऊया. सुरुवातीला छोटे छोटे वाक्य घेणार आहोत आणि त्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढच्या मेथडकडे म्हणजे मोठ्या मोठ्या वाक्यांकडे आपण जाणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्किप न करता प्रत्येक पॉइंट पाहायचा आहे, कारण प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्या या मंत्राच्या सारख्याच असतील, परंतु मंत्रामध्ये काही छोटे छोटे बदल होत गेलेले तुम्हाला दिसतील. सो ते सर्व समजून घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला ही ट्रिक सगळीकडे वापरता येईल. तर बघा, एक साधा आणि छोटंसं अशा प्रकारचं हे वाक्य आहे. ती काल दुःखी होती. आपला मंत्र काय सांगतो आपल्याला? लेफ्ट राईट 1 2 3. लेफ्ट आणि राईट हे आपल्याला माहिती आहे. सो लेफ्ट म्हणजे ही लेफ्ट बाजू, राईट म्हणजे ही राईट बाजू, आणि त्याच्यासोबत आपल्याला 1 2 3 काउंट करायचं आहे. याच्या मदतीने आपण बघूया कशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये हे वाक्य बनवू शकतो. बघा, सुरुवातीला मी छोटे वाक्य घेतलेले आहेत. आता इथे तुम्हाला पहिला शब्द दिसेल, ही आहे आपली लेफ्ट बाजू. ओके, त्याच्यानंतर शेवटचा शब्द म्हणजे ही आहे आपली राईट बाजू. ओके, हे झालं लेफ्ट आणि राईट. म्हणजे लेफ्ट जो शब्द आहे तर तो आपण सुरुवातीला बघूया, त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर लिहू. टी साठी आपण काय घेत असतो? टी साठी आपण घेतो शी. हा झाला लेफ्ट. त्याच्यानंतर ही राईट बाजू, हे आपला राईट रूल आहे. सो राईट कोणता आहे? होती. होतीसाठी काय येतं? वॉज. सो हे घेतलं आपण लेफ्ट आणि राईट. लेफ्ट आणि राईट हे दोन शब्द आपण इथे घेतले. त्याच्यानंतर 1 2 3. आता याच्यानंतर आपल्याला 1 2 3 काउंट करायचं आहे, आणि ते सुद्धा आपल्याला या बाजूने करायचं आहे. म्हणजे राईट कडून आपल्याला लेफ्ट कडे 1 2 3 काउंट करायचं आहे. सो हा असेल आपला 1 आणि हा असेल आपला 2. ओके, म्हणजे हा राईट झाल्यावर हा 1 शब्द असेल पहिला आणि हा दुसरा असेल, म्हणजे 1 2. आता इथे 3 नाही, सोडून द्या. जेवढे आहेत तेवढे आपण काउंट करूया. मग काय केलं आपण? सी वॉज, लेफ्ट आणि राईट. त्यानंतर 1 नंबरचा शब्द आपण घेणार आहोत. तो कोणता आहे? दुःखीसाठी येतं अनहॅपी किंवा सॅड. सी वॉज सॅड. त्याच्यानंतर 2 नंबरचा शब्द घ्यायचा आहे काल, म्हणजे यस्टरडे. आहे की नाही साधी आणि सोपी युक्ती? बघा किती सोप्या पद्धतीने तुम्ही इंग्रजीमध्ये भाषांतर करू शकता. खूप जणांना शब्द येतात, सगळं येतं, परंतु नेमका कोणता शब्द कुठे लिहावा याचं थोडंसं जम्बलिंग होते, कन्फ्युजन होतं. आता ते होणार नाही आहे. आता बघा, पुन्हा आपण लेफ्ट राईट पाहूया. लेफ्टचा हा जो शब्द आहे तो आहे हा मी आणि आहे. आहेचा शब्द म्हणजे हा आपला राईट असेल. सो लेफ्ट आणि राईटचा शब्द आपण सुरुवातीला लिहिणार आहोत. मी साठी येतो शब्द आय, हा झाला लेफ्ट. आता राईटचा शब्द लिहूया एम. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला 1 2 काउंट करायचं आहे. राईट झाल्याच्या नंतर हा असेल 1 आणि हा असेल 2. सो शिकण्यासाठी शब्द कोणता आहे? लर्न. ओके, लर्न. आता तो आहे अशी भाषा आहे. तो आहे म्हणजे ती ऍक्शन चालू आहे. सो चालू आहे तर त्यासाठी आपल्याला लिहावं लागतं आयएनजी. सो आय एम लर्निंग. त्यानंतर 2 चा नंबर घ्यायचा आहे इंग्रजी. सो आय एम लर्निंग इंग्लिश. किती सोपं आहे ना? बघा, या मेथडने तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य घ्या, जगातलं कोणतंही वाक्य घ्या, छोटं मोठं, मग ते टू बीच्या वर्बचं असू दे, टू हॅवच्या वर्बचं असू दे, कुठल्याही प्रकारच्या टेन्सचं असू दे, कुठल्याही मोडल ऑक्झिलरीचं असू दे, कितीही मोठं असू दे, कितीही छोटं असू दे, हे वाक्य तुम्ही या मंत्राचा उपयोग करून स्वतः ते आजमावून पहा. अगदी तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा करता येतील. उदाहरण मी दाखवणारच आहे. आता आपण पुढचं वाक्य बघू. तो इंग्रजी वाचू शकतो. आता बघा, शकणे शब्द आलाय म्हणजे हे आहे मोडाल ऑक्झिलरीचं वाक्य. जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की प्रत्येक वाक्यात एक मी नवीन बदल सांगणार आहे, त्यामुळे हे सर्व वाक्य जे आहेत ते नीट समजून घेऊया. सो तो साठी तो झाला लेफ्ट. सो तो साठी आपल्याला काय येतं? आणि शकणे हे झालं आपला राईट. ओके, लेफ्ट आणि राईट आपण लिहूया. सुरुवातीला लिहूया लेफ्ट, तो म्हणजे ही. ओके, आता राईट लिहूया शकण्यासाठी शब्द येतो कॅन. आता वाचू आणि इंग्रजी, तर वाचू होईल 1 नंबर, इंग्रजी होईल 2 नंबर, है ना? सो 1 2. जिथे 3 नंबर येणार नाही तिथे आपण तो सोडून द्यायचा आहे. 1 2 घ्यायचा अगोदर. ओके, सो 1 2 घेतला आपण. सो वाचण्यासाठी शब्द आहे रीड. ही कॅन रीड. आणि 2 नंबरचा शब्द आहे इंग्लिश. ही कॅन रीड इंग्लिश. इझी, व्हेरी इझी, है ना? आता बघा, मोहन दररोज क्रिकेट खेळतो. आता हे तुम्हाला नक्कीच जमेल. सो तुम्ही मला हे कमेंट बॉक्स मध्ये टाका, मोहन दररोज क्रिकेट खेळतो. आता बघा, याच्यामध्ये लेफ्ट बाजू असेल मोहन, राईट बाजू असेल खेळणे. ओके, त्याच्यानंतर 1 2. आता तुम्हाला हे सहज येणार आहे तर नक्कीच टाका कमेंट बॉक्स मध्ये. ओके, आता
सो लेफ्टचा शब्द आपण अगोदर लिहिणार आहोत, तो साठी ही. ओके. करेल, करेल साठी शब्द येईल, भविष्यकाळ आहे त्यामुळे आपल्याला लिहावं लागेल विल. त्यानंतर तुला मदत. ओके. सो मदत हा 1 होईल, तुला हा 2 होईल आणि उद्या हा 3 होईल. आता बघा याच्यामध्ये 1 2 3 तिन्ही शब्द आहेत म्हणून आपण अशा पद्धतीने 1 2 3 दिलेला आहे. आता फक्त आपल्याला इंग्रजी शब्द लिहायचे आहेत आणि मग तुमचं इंग्रजी वाक्य तयार. बघा किती सोपं आहे. ही विल, मदतसाठी शब्द येईल हेल्प, तुलासाठी शब्द येईल यू आणि उद्या, उद्या म्हणजे टुमारो. किती सोपं आहे की नाही? अतिशय सोपं आहे. याच पद्धतीने तुम्ही लिहिण्यासाठी पण ट्रान्सलेट करू शकता. तुम्हाला काही लिहायचं असेल तरी ट्रान्सलेट करू शकता. इंग्रजी बोलत असताना सुद्धा फक्त शब्दांवर नजर टाकायची आहे. लेफ्टचा पहिला शब्द म्हणायचा आणि राईटचा दुसरा शब्द म्हणायचा आणि तिसरा म्हणत असताना याच्या अगोदर इकडे उलट जायचं आहे आपल्याला, है ना. अशाच प्रकारची ट्रिक मी तुम्हाला 2 बाणांची ट्रिक, हा जो आपला व्हिडिओ आहे जो खूप व्हायरल होतो आहे तर त्यातही मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही ती पाहू शकता. सो बघा आता आपण बघूया आणखी थोडेसे अशा पद्धतीचे वेगळे असे वाक्य. ठीक आहे. अजून मोठं. आता हे वाक्य बघा मोठं दिसेल तुम्हाला. आता हे कसं करावं बाबा तर पहा, पुन्हा आपला रूल तोच, लेफ्ट. लेफ्ट साठी शब्द ती म्हणजे आपण शब्द लिहिणार आहोत शी. ओके. आता आपण राईट बाजू घेऊया. सो करेल, खरेदी करेल, करेल, करेल म्हणजे उद्या नंतर करेल. सो करेल ही झाली राईट बाजू. तर करेल साठी आपण घेणार आहोत विल. ओके. आता त्याच्यानंतर बघा, आता इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला येईल 1, खरेदी हा आपला 1 असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण मोबाईलला तुम्ही 2 नंबर द्या, है ना, 2 नंबर. पण इथे बघा नुसता मोबाईल आहे का? नाही. तर अशा जोड्या येतात बऱ्याच वेळेस. नवीन मोबाईल आहे त्यामुळे नवीन मोबाईल ह्या एवढ्या शब्दाला तुम्हाला नंबर 2 द्यावा लागेल. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. जशा वेळेस सपोज माझी बॅग, माझा पेन असे शब्द येतील तेव्हा ह्या पेअर असतात, ह्या जोड्या असतात आणि ह्या जोडीला वेगवेगळा नंबर देऊन आपल्याला इंग्रजी भाषांतर करता येत नसतं. सो त्यासाठी असे जोडीचा शब्द आला की त्याला एकत्रित एकच नंबर द्यायचा, कोणताही एक नंबर. एकाला 1 द्या, दोनाला 2 द्या, तीनाला 3 द्या, पण एकच नंबर, जोडीला एकत्र नंबर द्यायचा. सो नवीन मोबाईल ह्याला नंबर येईल 3. ओके. त्याच्यानंतर महिन्यात हा येईल 3, सॉरी नवीन मोबाईलला येईल 2, महिन्यातला येईल 3. म्हणजे आता इथे सुद्धा बघा, सो पुढील महिना हा अशा प्रकारची ही पेअर आहे त्यामुळे ह्या पेअरला आपल्याला नंबर द्यावा लागेल. पुढील महिन्यात, पुढील महिन्यात, राईट. सो मग कशा पद्धतीने बघा, पेअर आल्याच्या नंतर मात्र लक्षात घ्या, पुढच्या महिन्यात, नुसतं महिन्यात म्हणता येणार नाही. कोणत्या महिन्यात? या महिन्यात देणार आहे का पुढच्या वर्षीच्या महिन्यात देणार आहे का मागच्या वर्षात देणार होती, मागच्या महिन्यात देणार होती? तर महिना कोणता आहे? पुढील महिन्यात आहे. म्हणून आपल्याला पेअर लक्षात घ्यायची आहे, पुढील महिना. ठीक आहे. आता मग आता सोपं झालं. 1 2 3 नंबर काउंट करता आले तुम्हाला, लिहिता आले. आता लेफ्टचं लिहिलं आपण, राईटचं लिहिलं. आता 1 नंबर लिहूया. खरेदी, खरेदी म्हणजे बाय. ओके. सो आपण लिहिणार आहोत बाय. सी विल बाय. हा झाला 1 नंबर. आता 2 नंबर काय खरेदी करणार आहे? नवीन मोबाईल, न्यू मोबाईल. केव्हा खरेदी करणार आहे? महिन्यात, महिन्यात, आत म्हणजे इन. सो केव्हा खरेदी करणार आहे? इन. केव्हा? पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात म्हणजे नेक्स्ट मंथ. इन द नेक्स्ट मंथ. बघा इतकं मोठं जरी वाक्य असेल तरी तुम्ही याच नियमाने करू शकता. फक्त जोड्या आल्यावर मात्र लक्षात ठेवा आपण कशा पद्धतीने लिहितो. आता बघा, आता इथे पाहूया. हा झाला आपला लेफ्ट शब्द. हा झाला आपला गेलो होतो. इथं नुसता होतो नाही, तर गेलो होतो. हे आपल्याला थोडंसं वाचलं की लक्षात येतं एक शब्द असेल का 2 शब्द असेल. कारण नुसता गेलो आणि नुसता होतो असा अर्थ नसतो, अशा अर्थाचं वाक्य नसतं. सो गेलो होतो, जाणे म्हणजे जाणेला गेलो होतो असा अर्थ आहे. सो नुसतं कधी कधी आपण बोली भाषेमध्ये मी बाजारात गेलतो असंही म्हणतो आपण, गेलतो. सो गेलो होतो नाही म्हणत आपण, मी बाजारात गेलतो. गेलतो म्हणजे मी जाऊन आलो असा अर्थ होतो. म्हणजे मी काल गेलतो, थोड्या वेळापूर्वी गेलतो असा अर्थ होतो. सो गेलतो असंही आपण बोली भाषेत म्हणतो. आता हा झाला लेफ्ट आणि हा झाला राईट. लेफ्ट राईट झाला. आता लेफ्ट राईटचा शब्द आपण लिहिला, आम्ही म्हणजे वी. राईटचा शब्द लिहूया, गेलता म्हणजे भूतकाळ, वेंट गोचा भूतकाळ वेंट. सो वी वेंट. आता 1 2 द्या. बाजारात याच्यासाठी येईल 1 आणि कालसाठी येईल 2. आता बाजारात आत जसं आपण इथे घेतलं तसंच इन द मार्केट, बाजारात. केव्हा? काल, 2 नंबर. सो इन द मार्केट यस्टरडे. आहे की नाही सोपं? हे एक वाक्य तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकलंच असेल. आता याही प्रकारचे मोठे वाक्य असतील, निगेटिव्ह असतील तर ते कसे करायचे तेही आपण पाहणार आहोत. फक्त स्क्रीनशॉट घ्या. आले का नाही तुम्हाला? आवडले का
ट्रान्सलेशन मेथड, लेफ्ट राईट 1 2 3, लेफ्ट राईट 1 2 3. आता बघा, हे जे वाक्य तुम्हाला मी सांगितले छोटे मोठे सर्व प्रकारचे, आता याच्यामध्ये तुम्हाला मी 3 वाक्य करायला दिलेले आहेत, नंबर 4, 8 आणि 9. हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकणार आहात आणि चेक करा, तुम्ही तुमचं पण चेक करा आणि मला पण सांगा की तुमचे वाक्य बरोबर येत आहेत का नाही, मला पण कळेल तुम्हाला शिकवलेलं समजलंय का. आता हे थोडंसं निगेटिव्ह सेन्स आपण असलेलं वाक्य बघूया आणि ते तुम्हाला करता येतं का, ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे ते हे आपण समजून घेऊया. बघा, इथे तोच रूल आपण लागू करणार आहोत, लेफ्ट राईट. लेफ्टचा रूल आहे आम्ही, नाही हे राईटचा आहे. सो आधी पहिले आपण लिहूया लेफ्ट आणि राईट, म्हणजे आम्ही, आम्ही यासाठी घेतो आपण वी. आता नाही, आपलं वाक्य बघा, उद्या सकाळी लवकर उठणार नाही, म्हणजे आपण पुढचा काळ सांगतो आहोत. सो उठणार नाही यासाठी शब्द येतो विल नॉट घ्या किंवा ओंट पण लिहू शकता, वी विल नॉट. त्याच्यानंतर बघा, आता पुढचा शब्द जो मी सांगितलं तुम्हाला, अशा पद्धतीने आपल्याला उलटच जायचं आहे, राईट कडे गेलतो ना आपण. सो राईट पासूनच इकडे आपल्याला यायचंय, इकडूनच 1 2 3 नंबर द्यायचे, 1 2 3 4. 4 नंबर आहेत, मी 4 दिलेले आहेत. तुम्ही म्हणाल 1 2 3 आहे, तर पुढचं कितीही मोठं असेल शब्द त्याला 4 द्या, नंतर 5 द्या, जेवढे तुमचं लॉंग सेंटेन्स असेल तेवढं करू शकता. सो वी विल नॉट. आता लवकर पहिले उठण्याचा शब्द लिहूया. उठण्यासाठी शब्द येतो वेक, वेक अप. वेक अप हा एकत्रित शब्द आहे, वी विल नॉट वेक अप. किंवा लवकरचा शब्द लिहूया, लवकर म्हणजे अर्ली. सकाळी, सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग. किंवा 4 नंबरचा शब्द राहिला आता उद्या, इन द मॉर्निंग टुमारो. ओके, बघा अशा पद्धतीनं ही विल नॉट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग टुमारो. इतकं मोठं वाक्य आहे, पण तुम्ही छोटं मोठं कसल्याही प्रकारचं वाक्य असू द्या, मोडल ऑक्झिलरीचे जरी वाक्य असतील, जशा प्रकारे आपण इथं पाहिलं शकण्याचं वाक्य आहे, इथे प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे, इथं सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, इथं सिंपल फ्युचरचं वाक्य आहे, कोणत्याही टेन्सचं वाक्य असू द्या, मोडल ऑक्झिलरीचं असू द्या. पहिलं वाक्य आपण पाहिलेलं होतं हे सिंपल सेंटेन्स आहे, ज्याच्यामध्ये एमिजार वजवर वाक्य. सगळ्या प्रकारचे वाक्य, जगातलं कोणतंच असं वाक्य नसेल की जे तुम्ही या मेथडनी करू शकणार नाही. ओके, सो जवळपास तुम्ही 90% वाक्य जे आहेत, प्रश्नार्थक वाक्याची रचना थोडी वेगळी असते, परंतु बाकीचे सर्व वाक्य जे प्रकार मी इथे दाखवलेले आहेत टेन्सचे, ते सर्व तुम्ही या पद्धतीने नक्कीच करू शकता. आणि अशा प्रकारची ही ट्रान्सलेशनची मेथड जरूर शेअर करा सर्वांसाठी आणि पुढच्या एका नवीन टॉपिकसाठी तयार राहा माझ्यासोबत. आपण शॉर्ट्स मध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचं इंग्रजी शिकत आहोत, शब्द देत आहे मी, त्याच्यात स्टोरीच्या मदतीने तुम्हाला वाचन आणि नवीन शब्द शिकता येत आहेत. त्याच प्रकारे प्रभावी इंग्रजी आपण कशा प्रकारे वापरू शकतो, म्हणजे आता तेच शब्द, हॅपीला हॅपी, सॅडला सॅड, याच्या व्यतिरिक्त काही नवीन ऍडव्हान्स लेवलचे शब्द वापरू शकतोय का, ते आपण शॉर्ट्स मधून मी देत आहे. सो जरूर शॉर्ट्स सुद्धा पाहत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. कमेंट जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका. लाईक केलं नसेल तर लाईक आणि हाईप जरूर करा. थँक्यू सो मच.